नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। तर आता वाजलेले आहे सकाळचे 6:15 आणि आता जस्ट माझं वर्कआउट संपलेलं आहे, माझा योगा संपलेला आहे। तर आज मी 4:30लाच उठले होते कारण आज वरचं स्कूल चालू होणार आहे आजपासून। तर मग आवरायला टाईम जाईल, तर मला सकाळचा योगा पण करायचा असतो। तर माझा वर्कआउटचा 1 तास 5 ते 6 वर्कआउट असतं, पण आज 6:15 पर्यंत गेलं। तर आता वर्कआउट झाले तर आता मी पटपट आंघोळ करून घेते, देवपूजा करते, त्यानंतर स्वयंपाक करते आणि मग वरदला त्यांना उठवते। अजून ते दोघे झोपलेले आहेत आणि बाहेर एवढं छान वातावरण झाले पावसाचं आणि छान अशी हवा सुटली आणि वर्कआउट करून मला एवढं गरम झाले ना की आज माझा शर्ट पण ओला झाला आहे सगळा, एवढं वर्कआउट झालं आहे आज। तर छान वाटतं वर्कआउट झाल्यावरती, मस्त घाम निघतो आणि चेहरा पण एकदम फ्रेश वाटतो। चला तर मग मी आता पटपट आवरून घेते आणि आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ आणि आजचा दिवसभरचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग। तर मी आंघोळीसाठी पाणी तापायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत इथं गॅलरीमध्ये बसून मी हे कोमट पाणी पिणार आहे। तर कोमट पाणी आणि त्यामध्ये लिंबू वगैरे टाकून आणि बाहेर छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे। तर वरससाठी आज मी डोसा देणार आहे। तर असं डब्यामध्ये पीठ ठेवलं ना तर छान फर्मेट होतं आणि त्याचे डोसे पण खूप छान येतात, एकदम स्पंजी येतात। तर आता वाजलेले आहेत 8:30 झालेले आहेत आणि माझं आता कपडे झालेले आहेत आणि किचन पण झालेलं आहे, फरची पण पुसून झाली आहे, देवपूजा पण झाली। आता फक्त वरच आवरायचं राहिले, त्याचा टिफिन भरायचा राहिला आहे, तेवढा भरते आणि मग मी वरदला 9 वाजता शाळेत सोडवायला जाणार आहे। तर 15 मिनटं आहेत माझ्याकडं, तर 15 मिनटात मी पटपट आवरून घेते। तर कपडे पण मी इथं सुकायला टाकलेले आहेत। गॅलरी किचन पुसून झालेलं आहे, भांडी घासून झालेली आहे, इकडं भांडी पण घासून झालेली आहेत, इकडं फरची पुसून झालेली, घर पण आवरून झालेलं आहे। स्कूलचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे मी वरदला इथं नमस्कार करायला लावला। आता 9 वाजलेले आहेत आणि बॅग पण तयार आहे आणि वरद पण तयार आहे। तर आता 9 वाजले, त्याचं स्कूल 9:20ला आहे, जायला 15 मिनटं लागतील। तर आम्ही जातो आणि आमचं गड्या थोडंसं पुढं आहे आणि वरद पण तयार आहे, शूज घालायचेत। स्कूलमध्ये जाताना वरद खरंच खूप खुश आहे आज, पण आता गेल्यावरच काय करतोय काय माहीत। अजून सोसायटीमध्येच आहे आणि वरद म्हणतोय मला उचलून घे। आता याला स्कूलपर्यंत उचलून न्यावं लागेल गेटपासून। वरदला उचलून घेतलं, वरदची बॅग पण घेतली, मम्मी दमून जायची वरद स्कूलपर्यंत जाता। हां मी स्कूलचं गेट पर्यंत आलो की गेट पशी गेल्या उतरशील का? गेट बघ अजून किती लांब आहे स्कूलचं, खूप लांब आहे स्कूल अजून। जवळ घर घ्यायचं का आता स्कूलच्या? बरं घेऊ। हां पुढे घ्यायचं। घसरतोय ना, तुझी पॅन्ट आहे ना तशी, त्याच्यामुळे घसरतोय। हॅलो, आता थोडंसं चालतो का पायी? हां मला कसं तरी वरदला तयार केलं खाली चालायला। आता वरद थोडं चालणार आहे, मग मी वरदला उचलून घेणार आहे। तर वरदच्या स्कूलचा पहिलाच दिवस आहे ना आज, पहिलाच दिवस डेकोरेशन केलं असेल का काय माहिती, केलंय की नाही, मागच्या वेळेस तर नव्हतं केलं। रस्त्याने चालताना पण डान्स आठवतोय का? हां तर 1 महिन्याची सुट्टी होती वरदला, आता 1 महिन्यानंतर स्कूल ओपन झाले। काय माहिती आज मुलं काय करतात। आला का JCB? आता उचलून घेऊ ना। स्कूलमध्ये पोहोचल्यावर पाहिलं तर खूप सुंदर असं डेकोरेशन आज केलं होतं मुलांच्या वेलकमसाठी आणि सगळे पालक येऊन थांबले होते मुलांना घेऊन आणि डेकोरेशनचे सगळेजण फोटो काढत होते। खरंच खूप छान असं डेकोरेशन केलं होतं। तर वरद इथं निघाला, अजिबात रडला नाही आणि तो त्याचंच वरती गेला। तर त्यांचं वेलकम करत होत्या सगळ्या टीचर आणि सगळे पालक इथं फोटो काढत होते, काहींची मुलं रडत होती, खूपच गोंधळ चाललेला होता आणि खूप गर्दी होती सकाळी पालकांची। आणि मागच्या वेळेस यांनी वेलकमसाठी काहीच डेकोरेशन केलं नव्हतं म्हणून आता जूनमध्ये डेकोरेशन केलं। तसं तर स्कूल एप्रिलमध्ये ओपन झालं होतं। आता 9:30 वाजलेले, वरदला सोडवले आणि मी आता घरी चालले आणि बाकीची भरपूर मुलं रडत होती।
त्यांना रडताना पाहून मलाच कसं तरी होत होतं, माझ्याच डोळ्यात पाणी येत होतं. वरत काही रडला नाही आतमध्ये जाताना, पण आता आतमध्ये गेल्यावरती त्या बाकीच्या मुलांना रडताना पाहून तो रडतो की काय माहिती. आता मला असं झालं आता कधी पटकनी 1 वाजतील आणि मी त्याला परत घेऊन येईन. कारण मुलांचं कसं असतं, एक रडायला लागलं की त्याचं पाहून दुसरं रडतं. तर वरद आधीच जायला थोडासा नकोच म्हणत होता की टीचर खूप वेळ बसून ठेवतात, दरवाजा लावून ठेवतात, मला भीती वाटते आतमध्ये. पण म्हटलं जा, मी बाहेरच बसून राहणार आहे, मग मी तुला घ्यायला येते, लवकरच इथंच थांबणार आहे म्हणून. तर आता काय करतोय क्लासमध्ये काय माहिती, रडतोय की राहतोय. होप सो छान राहायला पाहिजे. आत्ताच मी वरदला स्कूलमध्ये सोडून आले आणि आता मी चहा ठेवला आहे माझ्यासाठी. तर आता घरात भयान अशी शांतता पसरलेली आहे, घर शांत आहे. तर आज मला उपवास आहे मंगळवारचा आणि सकाळ धरून अजून काहीच खाल्लेलं पिल्लेलं नाही आहे. सकाळी पाणी पिले होते कोमट तेवढंच. तर सकाळची एवढी घाई असते ना, म्हणजे मला तर वाटतं सगळ्या बायकांचं सकाळचं रुटीन म्हणजे धावती ट्रेनच म्हणावं लागेल. जशी ट्रेन धावती ना तसं सकाळ धावायला लागते. तर त्याचे पप्पा 8:30लाच जातात, त्याच्यामुळे आधी त्यांचं आवरून दिलं, त्यानंतर मग वरदचं आवरलं. कारण आता वरदची सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली आहे. कारण सकाळचं त्यांचं ऑफिस लवकर असतं, त्यामुळे ते काही सोडवायला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे वरदचं आवरायचं, नेऊन सोडवायचं वगैरे सगळं आता माझ्याकडेच आहे. आणि आता मी आली आहे तर आता मी मस्त बसून चहा पिणार आहे. चहा पिऊन झाल्याच्यानंतर माझी थोडीशी नित्यसेवा बाकी आहे, ती करणार आहे. आणि मग काम तर काय बाकीचं झालेलंच आहे. घरातलं सगळं काम केलेलं होतं मी. आज लवकर उठले होते, घरातली सगळी कामं झालेली, त्यामुळं मग चहा वगैरे पिऊन पूजा करून मग जरा वेळ बसेल. तर असं मी ठरवलं होतं की ग्रीन टीच प्यायचा दोन्ही टाईम किंवा मग ब्लॅक टी प्यायचा. पण सकाळी लवकर उठले होते आणि असं नाही का चहा फ्रेशच करतो माणसाला, म्हणून मग म्हटलं आता उपवास पण आहे, आजच्या दिवस मस्त दुधाचा गरमागरम चहा पिऊ, उद्या पाहू. पण आज तर मस्त असं मी चहा ठेवलेला आहे. तर आज मी चहा पिणार आहे हा दुधाचा. तर आता मी चहा पिते आणि सकाळी काही व्हिडिओ काढलेच नाही जास्त, कारण सकाळी मी धावत्या ट्रेनसारखी धावत होते, इकडून तिकडं हे आवर ते आवर, त्याच्यामुळं व्हिडिओ काही काढलेच नाही. जेवढे काढता आले तेवढं काढलेत. तर आता किती 10 वाजलेले आहेत, आमचं घरात थोडंसं पुढे 9:15 वाजले ते. तर आता 9:15 हे बघा, घरात एवढी शांतता आहे. वाजलेले आहेत 10:30 आणि आता वरदचा लंच ब्रेक झाला असेल आणि आता वरद जेवण करत असेल. काय माहिती जेवण करतोय की नाही आज व्यवस्थित, कारण आज पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळं काय माहिती. पण मी त्याला 2 डोसे दिले ते आणि स्वीटकॉर्न दिले ते. पाहू आता आल्यावरती कळेल तो जेवला की नाही. तर आता मी निघाले वरदला आणायला. तर 12:30 वाजले, लवकरच चालले आणायला. पावसाचं वातावरण झालेलं आहे, फक्त घरी जातपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे झालं. वरदला घेऊन येते, कारण मी छत्री पण नाही आणलेली, त्यामुळे पाऊस नाही आला पाहिजे. शाळेची आता बेल वाजली आहे, काय माहिती आता सोडायची वाजली बेल की दुसऱ्या मुलांची झाली आहे. तर मुलांना आता सोडलं आणि सगळ्यात आधी 1 नंबरला तर माझं पिल्लूच होतं. तर वरद 1 नंबरला होता. तर त्यांना आधी तर लाईनमध्ये उभं केलं आणि वरदचा खूप सॅड चेहरा होता. कसा गेला दिवस तुझा? छान होता का? तू एवढा सॅड का झाला? कसा गेला दिवस तुझा? कसा होता? मज्जा आली स्कूलमध्ये आज? ओ गो, मज्जा नाही आली आज? छान टोपी दिली, आय कार्ड दिले, हो ना? वरदनी खूप बारीक तोंड केलं होतं म्हणून त्याला थोडासा खाऊ घेऊन दिला. तर तो काय म्हणतोय, वरद काय झालं आज तू काय? हां काय मिळालं? तू काय आता काय म्हणत होता? तू काय तू आज लय खुश आहे ना? हां काय तू आज? हां नको त्या बसमध्ये काय सांग ना तू. खुश खाऊ घेऊन दिला त्याच्यामुळे तो खुश आहे. नाहीतर बाहेर आला ना स्कूलमधून तर एवढंसं तोंड केलं होतं, मलाच कसं तरी वाटलं. हां स्टॅपलर मारलं, कॅप दिलं आहे ना तुला. आता चाल ना, थोडंसं कळ लागली मग मला. अयो गेट पर्यंत अजून गेट लई लांब आहे.
तर 1:30 वाजता आम्ही घरी पोचलो. तर अर्धा तास गेला, आम्ही थांबत थांबत बसत उठत आलो. आणि आता सगळं वरचे कपडे वगैरे चेंज केली, त्याला थोडंसं खायला घातले आणि आता त्याला झोपी लावणार आहे, कारण त्याचे पाय खूप दुखायला लागले ते बेंचवर बसून. आणि काय काय केलं स्कूलमध्ये? फोटो काढला. फोटोच नाही काढला माझा. मला टीचरने पाठवला तुझा फोटो. काढला. काढला. वही दिली. फक्त बसायला लावलं, नुसतं बसायला लावलं. फोटो काढला, नुसतं बसायला लावलं. हो का? आणि अजून काय काय झालं क्लासमध्ये? रडला का तू क्लासमध्ये आज? थोडासा रडला. आणि मुलं रडत होते का? एकच रडत होती ना. गुड बॉय झाला, रडला नाही ना. आता पाय दुखायला लागले, सवय नाही ना बेंचवर बसायची. आता बेंचवर बसून त्याचे पाय दुखायला लागले. आता त्याचे पाय दाबून मग खुर्च्यांवर नाही बसून दे. बसून देते, पण तिथं सगळ्या थोड्याशा असत्या. मग सगळ्या एक मुलाला पुढं बसवलं की मग सगळे मुलं तिकडच येते. मग बेंच कोणीच नाही बसत. आणि रडल्यावर काय म्हणते टीचर? वल्ला त्याला एक रूम आहे, तिथं आणणार आहे ठेवून असं म्हणतात का टीचर? असंच खोटं खोटं म्हणतात टीचर, आहे ना, रडावं नाही म्हणून, है ना. नाही, मुलं रडतात ना म्हणून मग टीचर फक्त त्यांना फसवतात असं की, नाही का. मग तुम्ही काय म्हणले? मग पोर रडायची गप झाली का टीचर असं म्हटलं? खरं सांगतो ना तू का खोटं सांगतो? खरं सांगतो ना. काय चला आता वरदला झोपी लावते. आणि वरद आता पहिला दिवस छान छान गेला ना. आता झोपी लावते, मस्त त्याचे पाय वगैरे दाबून देते. चला तर मग बाय बाय.